बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. मध्य प्रदेश राईड करून घरी चाललोय. सर्व लोक हवा बनवलाय नुसता. मी एकाला विचारलं होतं, या रिलेटेड कंपनीचा एक माणूस आला होता त्या सर्व्हिस. अजून एक क्विक शिफ्टरला सेन्सर येतो, पण थोडासा आहे इश्यू तो. मी जिक्सर SF-150वर 16 स्टेट फिरलोय. मला हसू येतो तुमचा. काय यार फालतूगिरी लावले. ठीक आहे, असतील प्रॉब्लेम. जर नाही ॲप्रिशिएट होत आहे, बघवत नसेल बघू नका. 450 BMW GS इनलाईन 4 पण घेऊ शकतो ना मग आपण. आमच्या ग्रुपमध्ये 6 विस्ट्रोम आहेत. पण तुम्ही जर बोलाल की बेटर दॅन RTX, अंडर पॉवर आहे ही गाडी. अरे भाई, ये माझ्या मागं बस, ड्रॅग रेस तुला करून दाखवतो. पण दुसऱ्यांची बाईक पण चांगली नाही हे सांगणार तू कोण आहे? कोण पण आजकाल काय पण हे उचलतंय, कॅमेरा कोणाकडे पण असला की कोण पण उचलते आणि काही पण व्हिडिओ टाकते. काहीतरी माझं घर 200 ते 300 किलोमीटर दूर राहिलेलं आहे. इतरांचे पण मिक्स रिव्ह्यू आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही. बाकी बाईकमध्ये आणि याच्याने टूर मी जी केली मीन्स अलॉट. थँक्यू सो मच गाईज, बहुत मायने रखता है. एक गोष्ट या ट्रिपमार्फत आठवली, म्हणजे आता मला जस्ट गाडी चालवता एक गोष्ट मला आठवण्यात आली, लक्षात आली. म्हणजे की मी बऱ्याचशा रील आणि ह्या आपल्या डिलिव्हरीच्या असू दे किंवा या गाडी रिलेटेड व्हिडिओ टाकलेले आहेत ना, रील आणि शॉर्ट दोन्ही पण. तर मोस्टली इंस्टावर तर पॉझिटिव्हच, म्हणजे भले थोडेफार काही मोठावर मोजण्यासारखे लोक आहेत जे करतात निगेटिव्ह कमेंट आणि ट्रोल, किंवा म्हणजे ते कशासाठी करतात की वेटिंग आहे, म्हणजे लेट भेटते गाडी किंवा भेटत नाही आहे म्हणून. बाकी शॉर्ट्सवर बघितलं, यूट्यूब शॉर्ट्स आणि काही याच्यावर निगेटिव्ह लोक बोलत आहेत. काय फरक पडत नाही आपल्याला. पण ते एक बघितलं मी की बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. जसे आपल्या आजूबाजूला असतात तसे ऑनलाईन असतात. पण भरपूर लोक, म्हणजे इंस्टाला मी जेव्हा हे टाकली ना रील, फायनली गाडी लेके घर जा रहा होतो, इतने एवढ्या लोकांनी प्रेम दिला ना की अजून पण मला कमेंट्स येतात, मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. पण ते ठीक आहे. दुसरं असं मला सांगायचं होतं की एक गाडी रिलेटेड ना फार लोक हे आहेत. आता बघा, मी 2000 जवळजवळ होत आली आपली, आणि मी जस्ट उज्जैन राईड म्हणजे MP राईड करून, मध्य प्रदेश राईड करून घरी चाललो आहे. काही प्रॉब्लेम वाटत नाही. व्हायब्रेशन हे ते सर्व लोक हवा बनवला आहे नुसता की हे आहे ते आहे, हिटिंग इश्यू आहे, व्हायब्रेशन आहे, जर्क आहेत गेअर शिफ्ट करताना. पण जर्क कशामुळे येतात? क्विक शिफ्टर ओव्हर याचा, म्हणजे क्विक शिफ्टर असतोच तसा सेन्सिटिव्ह. मी एकाला विचारलं होतं, या रिलेटेड कंपनीचा एक माणूस आला होता त्या सर्व्हिसला. तो बोललेला की अजून एक क्विक शिफ्टरला सेन्सर येतो, जो हाय एंडमध्ये बाईकमध्येच येतो. तो याच्यात यूज नाही केलेला. याच्यात काहीतरी दुसरा म्हणजे सेन्सर आहे, पण जो हाय एंड याला अजून एक सेन्सर येतो एक्स्ट्रा, तो याच्यात हे नाही झालेला. तर तो यूज झाला तर प्राईस वाढणार म्हणून हे झालेला. पण तो जर क्विक शिफ्टर तुम्ही ऑफ करून चालवून बघितलं तर जर्क येणार नाही तुम्हाला. आणि तो ठीक आहे. तो आणि राईट पुलचा पण एक इश्यू आहे, पण मायनर काही गाड्यांमध्ये आहे, काही नाही. आणि बहुतेक जण क्लेम करतात सॉल्व पण झाला होतोय तो, पण थोडासा आहे इश्यू तो राईट पुलचा. ठीक आहे, तो पण एवढा काही मोठा इश्यू नाही. दुसरा सस्पेन्शनचा आवाज येतो, असा कशाला तरी घासते ना, असा पूर्ण आवाज येतो. तो पण जर नीट ऐकला ना, काही जणांना, बऱ्याच जणांना मी विचारतो सर्व्हिसला पण मला भेटले, त्यांना तर आवाज पण येत नाही. त्यांनी कदाचित नोट इन्स्टॉल केलेला, पण मी सांगतो आवाज येतो. तो स्लो रोडला, खराब रस्त्याला पुढून असा आवाज येतो घासण्यासारखा. तुम्हाला आता मी आवाज कसा सांगू, ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे का मी कसली गोष्ट करतो आहे. आणि दुसरी अशी गोष्ट की व्हायब्रेशनविषयी फार आहे आणि पॉवरविषयी. अरे भाई, तुम्हाला अजून काय पाहिजे एवढ्या पैशामध्ये, ते मला समजत नाही. अरे मी जिक्सर SF-150वर 16 स्टेट फिरलो आहे, नो कंप्लेंट, नो ब्रेकडाऊन. तर तुम्हाला अजून काय पाहिजे यार? तुम्ही सिटीमध्ये साला 2-4 किलोमीटर गाडी चालवणार, रोज 20 चालवणार, 50 किलोमीटर गाडी चालवणार, आणि त्याच्यात तुम्ही चुका काढताय आणि हे झालं ते झालं, व्हायब्रेशन येतं. अरे ट्रिप करून आलो आहे पूर्ण मी, मला हसू येतो तुमचा. काय यार फालतूगिरी लावले. काढा गाडी, फिरा. लोक चालत फिरतात, सायकलवर फिरतात. आता आम्हाला जाताना नाशिकला इकडे जेव्हा निघालो होतो ना आम्ही, तर नाशिकला 2 जण भेटले होते सायकलवर. 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रेवर निघालेत, आणि तुम्हाला भेंडी ते व्हायब्रेशन तुम्हाला हे सहन नाही होत. अरे काय माणसं आहेत तुम्ही यार. फिरायचं असतं ना त्याला, तो असा फालतूगिरी करत बसत नाही. आणि व्हायब्रेशन काय यार, 120ला पण गाडी चालते. जर ग्लोव्ज घातले, पूर्ण गिअर घातले ना तुम्ही, तर बरोबर चालते गाडी. एवढं पण काय व्हायब्रेशन नाही आहे जेवढा हवा बनवला आहे लोकांनी. अजून मला बोलायचं आहे याच्यावर, मी जसं आठवेल तसं बोलेल त्याच्यावर. सो तेच मला बोलायचं आहे की अरे ज्याला फिरायचं असतं ना, रायडर लोक, कोणी 8000 किलोमीटर क्लॉक केलं आहे, कोणी 10,000 केलं आहे हे घेऊन, तो कोणी 15 पण केलेलं आहे हे घेऊन. आणि माझे स्वतःचे आता रील बघता बघता, याचे व्हिडिओ बघता बघता, कंटेंट बनवता माझे स्वतःचे 2000 झालेत. सो असं काय नसतं आहे. ठीक आहे, असतील प्रॉब्लेम,
पण मला अजूनपर्यंत असा मेजर इश्यू नाही फाउंड झालेला. जेव्हा होईल तेव्हा मी ॲक्सेप्ट करीन आणि तुम्हाला सांगेन. पण जर गाडी बनवली चांगली तर कंपनी कोणती असू दे, एक बायकर या नात्याने आपल्याला त्या प्रोडक्टचा रिस्पेक्ट करणं आहे. आणि खरोखर लुक असू दे, परफॉर्मन्स असू दे, बाप गाडी बनवले. जर नाही ॲप्रिशिएट होत आहे, बघवत नसेल बघू नका, ट्रोल करू नका बाईकला. असं नाही, मी ती गाडी पण घेऊ शकत होतो 450 BMW GS 450 GS, पण नाही मला तेवढा स्पेंड करायला म्हणजे वर्थ इट नाही वाटत आहेत. वर्थ इट नाही मला वाटले जे त्या प्राईजमध्ये ते देत आहेत. किंवा इनलाईन 4 पण घेऊ शकतो ना मग आपण फ्युचरमध्ये. प्लॅन्स आहेत आपले. जर आपण कशाला ह्या प्राईजमध्ये जर भेटते सर्व फिरायला, मला माझा पर्पज सर्व होतं आहे, तर मी का त्या गाडीकडे जाईन. तर असं आहे. लोक फार मी बघतो आहे व्हायब्रेशन हे ते. त्याच्यानंतर पॉवरला कमेंट येत आहे. एक जण कोणतरी आहे नुसता विस्ट्रोम, मी त्याला कमेंट पण केली होती, त्याच्याकडे विस्ट्रोम आहे. तर विस्ट्रोम माझ्या स्वतःच्या ग्रुपमध्ये, आमच्या ग्रुपमध्ये 6 विस्ट्रोम आहेत. त्यातल्या 3 ते 4 मी स्वतः रिकमेंड करून मी स्वतः पण त्यांच्या जोडीला, म्हणजे मी स्वतः पण घेणार होतो. ज्या एकदा 4 घेतल्या ना, तेव्हा 5वी माझी पण गाडी होती. सॉरी 5वी नाही, 4थी माझी पण होती त्याच्यामध्ये. तर मी रिस्पेक्ट करतो तिचा, ती गाडीचा 1 नंबर गाडी आहे विस्ट्रोम. पण तुम्ही जर बोलाल की बेटर दॅन RTX, तर ते नाही मी मानू शकत. हां, परफॉर्मन्स वाईज असेल, इंजिन वाईज असेल, बट सस्पेन्शन, पॉवर, कम्फर्ट बेटर आहे RTXचे. स्मूथ तुम्ही बोलू शकता तिला. पण एक तो आहे यूट्यूबवर का इंस्टावर रील टाकतो आहे, तो प्रत्येक कमेंटमध्ये एकच जस्टिफाय करतो की बेटर दॅन विस्ट्रोम. त्याच्याकडे काय चांगले पॉईंट नाहीत. त्यांनी काहीतरी अर्बनवर का काय 1-2 किलोमीटरची हे केली असेल टेस्ट राईड, आणि तो पॉईंट मांडतो आहे की पॉवर नाही, अंडर पॉवर आहे ही गाडी. अरे भाई, ये माझ्या मागं बस. ड्रॅग रेस तुला करून दाखवतो विस्ट्रोम आणि हिची, जाऊन चेक कर. आणि या गाडीला किती कम्पेअर करून ड्रॅग रेस केलेलं त्याच्यात चेक कर. आणि सेगमेंटमध्ये बेस्ट इनिशियल आहे. तू भाई कोणत्या दुनियेत आहे यार. कठीण लोक असतात. म्हणजे त्याचे कमेंट मी सगळे कमेंट वाचले. त्याच्याकडे काय असा व्हॅलिड जस्टिफाय करायला हेच नाही आहे. तो नुसता काय बोलतो की विस्ट्रोमचं बेटर नाही आहे, विस्ट्रोम बेटर आहे. अरे तू घेतली ठीक आहे, विस्ट्रोम बेटर आहे, आम्ही कुठे सांगतो नाही. पण तू बोलशील का याच्यापेक्षा चांगली आहे. तुला कोण येऊन सांगतो आहे का की असं आहे, तुझी बाईक चांगली नाही, हे आहे ते आहे तुझी बाईक चांगली, पण दुसऱ्यांची बाईक पण चांगली नाही हे सांगणारा तू कोण आहे. तू कंपनीपेक्षा मोठा झाला का. त्याचा मी ID बघू, जमला तर मेन्शन करेल. तुम्हाला पण हसू येईल की काय कमेंट तो करतो आहे. आणि कठीण आहे. म्हणजे आता मला काही आठवत नाही आहेत. फनी कमेंट मी त्याच्या वाचल्या होत्या. त्याला काही हे केलं ना का तो एकच सांगतो, विस्ट्रोमचं बेटर नाही आहे, अंडर पॉवर आहे, हे आहे ते आहे. अरे भाई, तू भाई कोण पण आजकाल काय पण हे उचलतं आहे, कॅमेरा कोणाकडे पण असला का कोण पण उचलते आणि काही पण व्हिडिओ टाकते RTXच्या नावावर व्ह्यू खायला. वेंडी कठीण. ठीक आहे. एनिवेज, आपण जे आहे ते जे बोलतो ते करून दाखवतो. आणि या बाईकसोबत पण आपण करून दाखवू. ठीक आहे. प्रॉब्लेम्स तर काय, कोणतीच बाईक परफेक्ट नाही आहे. पण आत्तापर्यंत जेवढा थकवा मला बाकी बाईकवर यायचा लॉंग रूटला, मी आत्तापर्यंत MP ट्रिप रिटर्न चाललो आहे. आता काहीतरी माझं घर 200 ते 300 किलोमीटर दूर राहिलेलं आहे. पण अजूनपर्यंत मी एकदम फ्रेश आहे. मला काहीच ना बॅक पेन झाला, कधी रोज राईड करायचो ना बॅक पेन झाला कधी, काहीच नाही. म्हणजे मी एवढा खुश आहे, काहीच मला रिग्रेट नाही ही बाईक घेऊन आत्तापर्यंत तरी. आणि पुढे पण काय रिग्रेट असणार आहे. सर्व्हिस कॉस्ट हे ते, म्हणजे जे काय आहे ते जसं बाईक यूज होणार तशी खराब होणारच आहे. बाकी तर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, जर याचे इलेक्ट्रॉनिक सिस्टम झाला त्याच्या फेल्युअरविषयी तर काय बोलणार. ते काय असं थोडी आहे, माणसाची गॅरंटी नाही आजकाल. काय तुम्ही कोणत्या दुनियेत आहेत. प्रत्येकाच्या सर्व्हिसमध्ये ते डीलर टू डीलर डिपेंड करते. प्रत्येकाची सर्व्हिस खराब आहे प्रत्येक डीलरमध्ये, कोणाची चांगली कोणाची वाईट आहे. मला जर अजूनपर्यंत मी भरपूर ऐकलं आहे, माझे मित्रांचे पण मिक्स रिव्ह्यू आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही की डायरेक्टली आपण डिक्लेअर करू शकत की हे असं आहे, हे असं खराबच आहे, असं डिक्लेअर होत नाही. स्वतः एक्सपिरियन्स करा. आवडत असेल तर बाईक जरूर बाय करा. काय टेन्शन घेऊ नका, चांगली बाईक आहे, मी सांगतो आहे तुम्हाला. ओके. बाकी जसं आठवेल तसं मी तुम्हाला सांगतो. रिपीट करते त्याच गोष्टी रिपीट करण्यात अर्थ नाही. थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहेत मित्रांनो. ट्रिप एकदम मस्त झाली. आज 4था दिवस होता. 4थ्या दिवशी आम्ही घरी पोहोचतो आहे.
आणि बाईकचं बोलायचं झालं तर बाईकचा परफॉर्मन्स एकदम जबरदस्त आहे. मी तुम्हाला मध्ये मध्ये काय काय शेअर केलं असेल. जबरदस्त परफॉर्मन्स आहे, म्हणजे काहीच रिग्रेट नाही आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या एवढ्या काय एवढं म्हणजे चालून जाईल ते एवढं काय हे नाही आहे. रिव्ह्यू व्हिडिओ मी विचार करतो आहे बनवायचा, बनवेल मी. आणि बाकी तर काय टेन्शनच नाही आहे. जबरदस्त म्हणजे बाकी बाईकमध्ये आणि याच्याने टूर मी जी केली त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे एडीव्ही असते बोलतात ना ती, जी टुरिंगसाठी म्हणजे टुरर असते. आणि बाकी गाड्या बाकी मी आत्तापर्यंत मी कुठली पण गाडी चालवायला बसायचो आणि परत माझ्या जिक्सरवर बसायचो जेव्हा ट्रिपवर, तेव्हा मला तिचीच सिटिंग बाप वाटायची आणि तिच्यानीच मला कम्फर्ट वाटायचं आणि मजा यायची मला. आत्तापर्यंत असंच वाटायचं मला. पण आत्ता मी जी ह्या बाईकवर माझ्या टूर मारली ही जी आता जबरदस्तच होती. म्हणजे काहीच जेवढा थकायला व्हायचं, जेवढा पेन करायची बॉडी, म्हणजे ऑब्व्हियसली लॉंग रूटला कोणत्या पण बाईकवर पेन करणारच आहे. पण याच्यावर फुल कम्फर्टने मी गेलो, म्हणजे मजा आली. एकदम फन केला मी, काहीच टेन्शन नाही. परफॉर्मन्स भारी आहे, एकदम कम्फर्टेबल बाईक आहे. सो जिक्सर तर जिक्सर आहे आपल्या लेवलला. ॲक्च्युली मला त्याची सिटिंग आवडते, पोझिशन, ॲग्रेसिव्ह पोझिशन. पण जो सस्पेन्शन आहे तो एडीव्हीच्या मुकाबले, म्हणजे एडीव्हीचा मुकाबला नाही करत. आणि एडीव्हीमध्ये स्पेशली ही गाडी म्हणजे माझी आहे म्हणून बोलत नाही मी पण खूप विचार करून आणि तुम्हाला माहिती आहे मी भरपूर गाड्या चालवलेल्या आहेत आणि त्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतो आहे. जबरदस्त कम्फर्ट आहे, म्हणजे तुम्हाला तेवढा फटीग आणि तेवढा थकणार नाही तुम्ही. तर टूरिंग करायची असेल तुम्हाला तर बिंदास ही गाडी घेऊ शकता तुम्ही. बजेटमध्ये जे भेटतं आहे ते वर्थ इट आहे, ट्रस्ट मी. बाकी ज्या डिटेल्स याच्याविषयी असेल ही व्हिडिओ मोठी होईल. बाकी बाईक रिलेटेड आपण नंतर बघूया काय कसं काय, तुम्हाला सांगेन मी, व्हिडिओ बनवेल, तुम्हाला आपल्या चॅनल बघायला भेटेलच. आतापर्यंत मी काहीतरी 4300 समथिंग काहीतरी पेट्रोल टाकलेलं आहे. सगळं मी तुम्हाला सांगेन डिटेल्स, किती पेट्रोल लागलं, काय किती मायलेज दिलं. ह्याच्यातलं थोडंसं पेट्रोल उरेल, 4300 समथिंग होतं, किंवा असं समजू शकता की पूर्ण लागलं ते, कारण जेव्हा टाकलं होतं मी तेव्हा पण रिझर्वलच असेल ना गाडी. सो काहीतरी अमाऊंट एक्झॅक्ट मी सांगेन तुम्हाला कॅल्क्युलेट करून. आज पूर्ण मी इंदोरपासून जवळजवळ कंटिन्यू म्हणजे अर्बनवरच गाडी आणली. आज मी पॉवरला जास्ती गाडी चालवलीच नाही, थोडा फक्त सिटीपुरती टाकली असेल इंदोरवरून निघताना. त्यानंतर जी अर्बनला टाकली तर अर्बनलाच मी गाडी खेचतो आहे. चांगली अर्बनला पण आली गाडी. टूरचा तर विषयच नाही, टूरला एकदम पावर करते. जिसने सब्सक्राइब किया है, जिसने फॉलो किया है, मीन्स अलॉट. थैंक यू सो मच गाइज, थैंक यू सो मच ईच एंड एवरीवन. बहुत मायने रखता है 1000 सब्सक्राइबर्स और हज़ारों में फॉलोअर्स क्रॉस होना, ये भी मतलब बहुत बड़ी बात होती है. इतना आसान है नहीं. कोई लक से हो जाता है, कोई भी वीडियो चल जाती है तो होते हैं फेमस लोग, लेकिन इतना आसान है नहीं. हर वीडियो ये करना, फॉलोअर्स गेन करना, रियल इसमें उनको मतलब पब्लिक को अपने को फॉलो कराना, ये इतना आसान बात है नहीं. तो बहुत बहुत शुक्रिया गाइज़. मैं ऐसे ही आपके लिए नई नई ट्रिप्स, नए नए वीडियोस लाता रहूँगा. जो मेरी हिंदी ऑडियंस है, दिल से सॉरी. मैंने मराठी में ये ब्लॉग शूट किया था, लेकिन आगे से मैं प्लान कर रहा हूँ कि हर ब्लॉग हिंदी में हो, ताकि हर किसी को समझे, हर किसी को तक पहुँचे. जो सब सब्सक्राइबर्स हैं, नाराज़ मत होना प्लीज़. लेकिन जितना फ्लुएंट मराठी में बोलता हूँ, क्योंकि मेरी मदर टंग है, उतना फ्लो में शायद हिंदी ना बोलता हूँ मैं अच्छे से. लेकिन फिर भी है ना कि हर एक शब्द जो अपना मदर टंग होती है वो मदर टंग होती है, उसमें कुछ भी आप बोल पाते हो, क्योंकि रोज़ाना आप उसी में बात करते हो. लेकिन करूँगा कोशिश मैं आपके लिए, और हर वीडियो कोशिश करूँगा हर किसी को समझे, नए नए कंटेंट लाता रहूँगा. सपोर्ट करते रहिए. 2 मिनट में हम लोग पहुँच रहे हैं मेरे घर. तो बहुत बहुत शुक्रिया गाइस देखने के लिए. 1334 टोटल किलोमीटर, 1334.3 टोटल रायडिंग टाईम, 22 आवर्स 9 मिनिट. आणि फ्यूल कंझ्युम 38.3 लिटर. ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी 35.4. ॲव्हरेज स्पीड 60.